नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव राऊत, शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी. विद्यार्थी मित्रांनो, आज मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड व या महाविद्यालयाचा कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थ्यांच्यासाठी साहित्य संकल्पनाचे स्वरूप या उपक्रमांतर्गत आज मी आपणास मराठी ग्रामीण साहित्य प्रवाह या संकल्पनेचा परिचय करून देणार आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून मराठी साहित्यातील कथा, कविता, कादंबरी, नाटक, वैचारिक साहित्य, परिवर्तनवादी साहित्य या विविध साहित्य प्रकारांचा अभ्यास मान्यवर अभ्यासकांच्या वतीने आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आज मी मराठी ग्रामीण साहित्य या प्रवाहाच्या अनुषंगाने काही आपल्यासमोर भूमिका मांडू इच्छितो. तत्पूर्वी या अतिशय अनोख्या, सचोटीपूर्ण आणि अतिशय चिवट स्वरूपाचा हा जो उपक्रम ज्या महाविद्यालयाने राबवलेला आहे, तर त्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिंदे सर, या विभागाचे आमचे मित्र डॉक्टर विश्वाधर देशमुख, या मान्यवरांचे या ठिकाणी या निमित्ताने धन्यवाद मानू इच्छितो. कारण एवढ्या अनोख्या आणि अतिशय नेटक्या स्वरूपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी या मंडळींनी आम्हाला दिलेली आहे आणि एका चांगल्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी होत आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे. विद्यार्थी मित्रांनो, संयोजकांना जे अपेक्षित आहे की मराठी ग्रामीण साहित्य प्रवाह या प्रवाहाचा परिचय आपल्यापर्यंत व्हावा. आज आपल्यातले बहुसंख्य विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर, सेट, नेट यासारख्या परीक्षा देत आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना ग्रामीण साहित्य नेमकं काय, ग्रामीण साहित्य म्हणजे काय, त्या साहित्याचा केवळ एक परिचय व्हावा या हेतूसाठी मी या विषयाच्या अनुषंगाने काही भूमिका मांडू इच्छितो. मराठी ग्रामीण साहित्य या विषयाच्या अनुषंगाने भूमिका मांडत असताना मी काय अशी वेगळी आणि अनोखी, नवखी अशी काही भूमिका मांडू इच्छित नाही. तर ग्रामीण साहित्याच्या अनुषंगाने ज्या ज्या मान्यवर महानुभावांनी आपल्यासमोर जे विचार मांडलेले आहेत, ग्रामीण साहित्याचं तत्त्वज्ञान, ग्रामीण साहित्याचं स्वरूप जे आपल्यासमोर विशद केलेलं आहे, तर त्या मान्यवर महानुभावांचेच विचार फक्त मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. अर्थात या विषयाची भूमिका मांडत असताना काहीतरी तात्विक स्वरूपाची चर्चा व्हावी अशी माझी भूमिका या निमित्ताने अजिबात नाही, हे पहिल्यांदा आपल्यासमोर नमूद करू इच्छितो. मित्रांनो, मराठी साहित्य हे जे आहे, तर त्या मराठी साहित्याच्यामध्ये 60 कालखंडाच्या नंतर विविध साहित्याचे प्रवाह उदयास आलेले होते. तुम्हाला कल्पना असेल की 60 साहित्य प्रवाहामध्ये स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, कामगार साहित्य, जैन साहित्य, मुस्लिम साहित्य, गुराखी साहित्य अशा साहित्याचे विविध प्रकार पडलेले आपल्याला पाहायला भेटतात, प्रवाह पडलेले आपल्याला पाहायला भेटतात. या प्रवाहाच्या निर्मितीच्या पाठीमागची भूमिका काय आहे? कारण कोणत्याही साहित्याचं जे प्रयोजन आहे, प्रयोजन होण्याच्या पाठीमागची काही ना काहीतरी एक हेतू दडलेला असतो आणि अगदी मराठी साहित्य आणि मराठी ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या साहित्य निर्मितीच्या पाठीमागची भूमिकासुद्धा आपल्याला पाहणं खूप गरजेचं ठरायला लागतं. कारण मराठी साहित्यातील स्वातंत्र्योत्तर जो कालखंड आहे, हा स्वातंत्र्योत्तर कालखंड परिवर्तनाची नांदी म्हणून ओळखला जातो. कारण 1947ला आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर खेड्यापाड्यामध्ये, तांड्यापर्यंत, अगदी ज्या भागामध्ये शिक्षण पोहोचलेलं नव्हतं अशा भागामध्ये इथल्या लोककल्याणकारी राज्यांनी, सरकारने अगदी शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे. आणि या शिक्षणाचा सार्वत्रिक परिणाम एवढा दुर्गामी स्वरूपाचा झाला की जी काही अक्षरज्ञानापासून कोसो दूर असलेली जी मंडळी होती, जी माणसं होती, तर ती माणसं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊन स्थिरावलेली होती. आणि 60 कालखंडाच्या दरम्यान जी काही शिकत असलेली जी तरुण पिढी होती, ही तरुण पिढी अगदी स्वातंत्र्याच्या मध्यामध्ये जन्माला आलेली होती की ज्याने शिक्षणासारखा जो काही एक महत्त्वाचा घटक आहे, हा घटक प्राशन केलेला होता. आणि अशा तांड्यातील, वाडीवस्तीतील, खेड्यातील, दऱ्याखोऱ्यातील, भटक्या जमातीतील अनेक मुलं शिक्षणाच्या संकलनामुळं अधिक सजग बनत गेली. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जे अभ्यासक्रमामध्ये, आपण जे शालेय स्तरावर, आपण जे महाविद्यालयीन स्तरावरती जे शिक्षण घेत आहोत, तर त्या शिक्षणामध्ये आपण जे काय रोजचं जीवन जगण्याचं काम करत आहोत, आपलं जे काय आजूबाजूचं भोवतालचं जे काय जगणं आहे, हे जगणं मात्र ह्या साहित्यामध्ये किंवा ह्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कुठेही सापडत नाही.
म्हणून आपल्या ज्या काही जाणीवा असतील, आपले पोशाख असतील, आपला आहारविहार असेल, त्या काळामधले जे काही सण उत्सव असतील, याशिवाय आपण ज्या घटकाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जगत आहोत, तर त्या कालखंडातलं जे काही प्राणीजीवन असेल, तिथले सुखदुःख असतील, श्रद्धाभाव असतील, त्या परिसरातल्या भावभावना असतील किंवा ग्रामीण भागातल्या विविध समस्या असतील, ह्या समस्यांचं चित्रण मात्र प्रस्थापित साहित्यामधनं होत असलेलं आपल्याला दिसून येत नाही. म्हणून साहित्यामधनं जे काही चित्रण होतं, तर ते चित्रण म्हणजे केवळ मुठभर लोकांचं चित्रण होतं. अर्थात मुठभर लोकांचं चित्रण म्हणजे काही सर्वसमावेशक स्वरूपाचं साहित्य आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. म्हणून अशा स्वरूपाचे जे साहित्य आहे, तर ते साहित्य मात्र खूप अल्प प्रमाणामध्ये किंवा जे उपेक्षित वंचित पद्धतीचं जीवन जगणारे माणसं आहेत, तर त्या माणसांचं साहित्यामध्ये चित्रण होत नव्हतं. याच्या पाठीमागचं कारण कदाचित असंही असू शकेल, कारण याच्यापूर्वी मात्र ही खेड्यापाड्यातली तांड्यातली जी काही माणसं आहेत, तर ती माणसं शिक्षणाच्या पासून कोसोक दूर होती आणि म्हणून आपण आपलं जगणं मांडावं असं त्यांना कधी वाटलेलं नसावं किंवा ते मांडण्याची त्यांच्याकडे तशा पद्धतीची क्षमता नसेल. म्हणून जे जे काही साहित्यामध्ये प्रस्थापित साहित्यामध्ये जे चित्रण आलेलं होतं, ते उच्चवर्गीय माणसांचं, पांढरपेशी माणसांचं, मध्यमवर्गीय माणसांचं, शहरी भागामध्ये वास्तव करणाऱ्या माणसांचं आणि अशा पद्धतीच्या माणसांचं जे चित्रण होतं, हे चित्रण असल्यामुळं ग्रामीण भागातलं, इथल्या आदिवासी भागातलं, इथल्या स्त्रियांचं जे काही चित्रण आहे, हे चित्रण अल्पशा प्रमाणामधनं कुठंतरी आपल्याला साहित्यामधनं आलेलं आपल्याला पाहायला भेटत होतं. आणि जे काही आलेलं होतं, तर ते साहित्य जे काही चित्रित झालेलं होतं, तर ते साहित्य मात्र केवळ उपहासाच्या अंगाने आलेलं, चेष्टामस्करीच्या अंगाने आलेलं आहे किंवा त्यांचं रंजनाच्या अंगाने त्याचा उपयोग केला गेलेला आहे किंवा केवळ भोगवादी कलावादी अंगाने त्याचं जे काही चित्रण केलेलं आपल्याला साहित्यामधनं पाहायला भेटतं. आणि अशा पद्धतीचं जे चित्रण होतं, या चित्रणामधनं केवळ अशा वंचित भागातल्या माणसांच्या संदर्भामध्ये काहीतरी आत्मीयतेने हे मांडावं अशा पद्धतीचा कोणतेही अवशेष या साहित्य प्रकारामधनं आपल्याला पाहायला भेटत नव्हते. आणि म्हणून ही जी काही तरुण पिढी शिक्षण घेत होती, या तरुण पिढीनं असं वाटायला लागलं की आपण जे काही अभ्यासक्रमामधनं जे काही शिक्षण घेत आहोत, जे काही अभ्यासक्रमामध्ये आपण जे वाचत आहोत, तर ते वाचलेलं आपल्या संदर्भामध्ये काहीही नाही. आणि अशामुळं ही जी काही अस्वस्थ झालेली आणि सजग झालेली जी काही तरुण मंडळी आहे, ह्या तरुण मंडळींना असं वाटायला लागलं की आपणसुद्धा आपलं जगणं, आपणसुद्धा आपल्या वेदना, आपणसुद्धा आपल्या ज्या काही जीवन जाणीवा आहेत, ग्रामीण अनुभूती आहे, ही ग्रामीण अनुभूती आपण आपल्या साहित्यामधनं मांडली पाहिजे. दरम्यानच्या काळामध्ये जे काही शिक्षणाचा जे काही खूप महत्त्वाचा प्रसार आणि प्रचार झालेला होता, तर त्यामुळं अगदी इथल्या वंचित माणसांच्यासाठी, इथल्या बहुजन माणसांच्यासाठी जे काही सुधारणेचे जे काही वारा आलेलं होतं, तर ते वारा आणत असताना त्या काळामधले जे काही महात्मा ज्योतिराव फुले असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, लोकहितवादी असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या सगळ्यांचं जे काही लेखन होतं, या सगळ्यांचं जे काही चिंतन होतं, ही मंडळी वाचायला लागली आणि ह्यांच्या असं लक्षात आलं की आपण जे जे काही जगत आहोत, तर ते जगलेलं सुद्धा आपण आपल्या साहित्याचा भाग बनलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व सुधारणावादी विचारवंताच्या विचाराची प्रेरणा घेऊन ह्या सगळ्या मंडळींनी आपण आपल्या साहित्यामधनं काहीतरी मांडलं पाहिजे, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा विचार ह्यांच्या मनामध्ये भिजला गेलेला होता. या काळामध्ये साहित्याचं जे काही सौंदर्यशास्त्र आहे, साहित्याच्या ज्या काही जाणीवा आहेत, अनुभवाच्या ज्या कक्षा आहेत, भाषा क्षेत्र जे आहे, हे भाषा क्षेत्र विचारलं पाहिजे आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कितीतरी मूलभूत स्वरूपाचे आपण बदल घडवून आणले पाहिजे. आणि अशाच एका बदलाचा परिणाम म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने साठोत्री मराठी वाङ्मयामधनं अनेक साहित्याचे प्रवाह उदयास आलेले होते, ज्याला आपण उत्क्रांतीवादी वाङ्मय या अर्थाने सुद्धा आपण त्याच्याकडे पाहत असतो. आणि अशा या साहित्य प्रवाहामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, मुस्लिम साहित्य, कामगार साहित्य आणि अलीकडे आमच्या नांदेड परिसरामध्ये गुराखी साहित्य, अशा विविध साहित्यांच्या प्रवाहाचा एक निर्देश या निमित्ताने आपल्याला करावा लागतो. मुळात साहित्य हे सगळे साहित्याचे विविध गट वगैरे पाहिल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल की अशा गटागटामध्ये आणि तटातटामधलं हे जे काही साहित्य आहे, हे साहित्य खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक होऊ शकेल का? परंतु जर समाज जाती धर्माच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक उतरंडीच्या वरवंट्याखाली जर वावरत असेल, तर त्या समाजाचा एक विशिष्ट चेहरा या ठिकाणी दिसणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये कधीच न आलेल्या या बहुसंख्याक जनसमूहाच्या ज्या व्यथावेदना आहेत, परिघाबाहेरचं जे काही जगणं आहे, हे दुर्लक्षित उपेक्षित जे काही जगणं आहे, हे जगणं अनुभवाच्या माध्यमातून मांडायला लागलेली ही सगळी मंडळी होती. आणि याच मांडण्याच्या प्रक्रियेमधनं ग्रामीण साहित्याचा जो काही प्रवाह आहे, हा प्रवाहसुद्धा या निमित्ताने उदयास आलेला होता. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की बाबांनो, ही जी काही तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढींना ग्रामीण साहित्य म्हणजे काय आहे हे सुद्धा त्यांनी या साहित्याच्यामधनं नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांनी ग्रामीण साहित्य हे नेमकं कशाला म्हणायचं, याविषयीच्या सुद्धा काही व्याख्या किंवा याविषयीचं स्वरूप तुम्हाला पाहणं खूप गरजेचं ठरायला लागतं.
म्हणून आपण ग्रामीण म्हणजे काय, ग्रामीण साहित्याचं स्वरूप नेमकं काय आहे, तर त्या स्वरूपाचा सुद्धा विचार या निमित्ताने करणार आहोत. मुळात ग्रामीण ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना पहिल्यांदा आपण बघून घेऊयात. कारण ग्रामीण साहित्य हा जो काही प्रवाह आहे आणि ही जी संकल्पना आहे, ह्या संकल्पनेमध्ये ग्रामीण हा जो शब्द आहे, हा ग्रामीण शब्द खऱ्या अर्थानं ग्राम या शब्दापासून आलेला आहे. ग्राम हा एक मुळात संस्कृत शब्द आहे आणि ग्राम या शब्दाचं त्याला इन हा इकार आल्याच्यानंतर ग्रामीण हा शब्द तयार व्हायला लागत असतो आणि ग्रामीण या शब्दाचा अर्थ मुळात पाहत असताना ग्रामाशी संबंधित, खेड्याशी संबंधित, गावाशी संबंधित असा या निमित्ताने आपल्याला अर्थ घेता येऊ शकतो. या संदर्भातले जे अभ्यासक आहेत वाघ व आपटे नावाचे, तर त्या वाघ व आपटे यांनी शब्द रत्नाकर नावाचा जो काही त्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये ग्रामीण या शब्दाचा अर्थ विशद करण्याचं काम केलेलं आहे. ते असं म्हणतात की ग्राम या शब्दापासून ग्रामीण असा शब्दप्रयोग रूढ झालेला आहे. कारण संस्कृत ग्रामचा जो काही शब्दकोशातील जो अर्थ आहे, तर तो अर्थ म्हणजे गाव किंवा खेडे. अगदी याच पद्धतीची मांडणी करत असताना जसं आपल्याला वाघू आपटे यांनी गाव किंवा खेडे या अर्थाने ग्राम हा शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे, या संदर्भामध्ये कृष्णा किरवले नावाचे जे काही या साहित्याचे अभ्यासक आहेत, तर त्यांनी ग्राम्य या शब्दापासून ग्राम या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे असा शोध लावलेला आहे. याशिवाय या शब्दापासून गावठी, गावरान, खेडवळ, अशिष्ट, असभ्य अशा अर्थाचं सुद्धा प्रतिपादन केलेलं आहे. परंतु या संदर्भातला जो अर्थ आहे, तर त्या संदर्भातल्या अर्थाचा व्यापक अर्थ मांडण्याचं काम खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याचे अभ्यासक मोहन पाटील यांनी ग्रामीण साहित्य व संस्कृती या ग्रंथामध्ये ग्राम म्हणजे गाव असा त्याचा अर्थ संबोधित करण्याचं काम केलेलं आहे. ग्राम या शब्दावरनं ग्रामण्य, ग्रामस्य, ग्रामकन्या असे संस्कृत शब्द, तर गाव या शब्दावरनं गावकरी, गावठी, गावकूस, गावरान, गावभवानी, गावकी, गावगाडा, गावठाण इत्यादी शब्द या संदर्भामध्ये निगडीत आलेले आहेत असं आपल्याला सांगता येऊ शकतं. मुळात ग्रामीण या शब्दांच्या पाठीमागची जी काही भूमिका आहे किंवा ग्रामीण या शब्दांच्या पाठीमागचा जो काही हेतू आहे, हा हेतू या मान्यवर अभ्यासकाने आपल्यासमोर सांगण्याचं काम केलेलं आहे. मुळात गावगाडा हा नावाचा जो काही ग्रंथ आपल्या मराठी साहित्यामध्ये आलेला आहे, की ज्यांना खऱ्या अर्थानं गावगाड्याचा दस्तऐवज म्हणून गावगाडा या ग्रंथाकडे म्हणजे त्रिना आत्रे यांचा जो काही हा गावगाडा नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी ग्रामीण या शब्दांची किंवा गाव या शब्दांची जी रचना आहे, ही रचना अतिशय नेमक्या आणि नेटक्या भाषेमध्ये आपल्यासमोर सांगण्याचं काम केलेलं. ती मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. ते बघा काय म्हणतात की जिच्या भोवती किर्दसार वाहितीला योग्य जमीन आहे आणि जिच्यामध्ये मातंबर शेतकरी व पुष्कळशे मजूर आहेत, अशा वस्तीला गाव असं म्हटलं जातं. म्हणजे गाव ही संकल्पना नेमकी काय आहे, की गाव असं एक वस्तीचं ठिकाण आहे, त्या वस्तीच्या ठिकाणच्या आजूबाजूला जी काही जमीन आहे, ही जमीन शेती करण्यासाठी योग्य आहे आणि या शेतीचे काही एक विशिष्ट जमीनदार मालक आहेत आणि त्या शेतीमध्ये राबणारे काही मजूर लोक आहेत आणि अशा जगण्याच्या अशा रीतीने जे काही वावरणारे जो काही समाज आहे, समूह गट आहे, तर त्या समूह गटाला खऱ्या अर्थानं गाव असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच समूह गटाच्या ज्या काही भावभावना आहेत, त्यांच्या ज्या काही वेदना आहेत, त्यांची जी काही कृषिनिष्ठ संस्कृती आहे, त्यांच्या संदर्भातली जी काही निसर्ग सन्मुखता आहे, निसर्गातलं जे सान्निध्य आहे, अशा विविध सान्निध्याच्या संदर्भामध्ये जे काय आलेलं चित्रण आहे, हे चित्रण खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य संकल्पनेमध्ये मोडलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि अशाच पद्धतीच्या ग्रामसमूहाशी जगणारं जे काही त्यांची जगण्याची काही रीत आहे, तर त्या रीतीचं चित्रण ज्या साहित्यामध्ये आढळत असतं, तर त्या साहित्याला ग्रामीण साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे. मुळात विद्यार्थी मित्रांनो, की ग्रामीण हा जो शब्द आहे, हा शब्द पहिल्यांदा नेमकं मराठी साहित्यामधून आपल्याला कुठे सापडायला लागतो, तर र वा दिघे नावाचे जे काही ग्रामीण साहित्यिक आहेत किंवा लेखक आहेत, तर त्या मराठी साहित्यातल्या लेखकांनी त्यांनी आई आहे शेतात या कादंबरीच्या मलपृष्ठावरती पहिल्यांदा ग्रामीण साहित्य हा शब्दप्रयोग पहिल्यांदा प्रचलनामधनं आणलेला आहे. आणि हे सगळं पाहत असताना आपल्याला ग्रामीण साहित्य नेमकं कशाला म्हणायचं, या साहित्यामध्ये कोणते घटक अभिप्रेत आहेत, या संदर्भामधल्या अनेक अभ्यासकांनी, समीक्षकांनी काही आपल्यासमोर व्याख्यासमोर आपल्यासमोर ठेवलेले आहे. कारण मुळात ग्रामीण साहित्य समजून घेत असताना ग्रामीण साहित्याच्या नेमक्या व्याख्या काय हे सुद्धा पाहणं या निमित्तानं आपल्याला खूप गरजेचं ठरायला लागतं. म्हणून खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याची चळवळ 1970च्या दरम्यान जी काही निर्माण झालेली होती आणि त्या ग्रामीण साहित्य चळवळीचे जे काही महत्त्वाचे प्रवर्तक होते त्या काळातले आनंद यादव असतील, रा बोराडे सर असतील, ह्या सगळ्या मंडळींनी ग्रामीण साहित्याचं स्वरूप विशद करण्याचं काम केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिली आपण आनंद यादव यांची व्याख्या पाहूयात. ते आपल्या ग्रामीण साहित्याचं स्वरूप विशद करत असताना काय सांगतायत बघा, की ग्राम व ग्रामाच्या लगत बाहेर राहणारे पूर्वास्पृश्य तसेच रानावनामध्ये राहणारे आदिवासी, भारतीय आणि त्यांचे जीवन हेही ग्रामीण विशेषणाला अभिप्रेत आहे. या सर्वांची संवेदना ज्यात व्यक्त होते ते ग्रामीण साहित्य होय. म्हणजे बघा की किती सुटसुटीत व्याख्या त्यांनी सांगण्याचं काम केलेलं आहे, की ग्राम म्हणजे काय,
म्हणजे ग्राम म्हणजे ज्या गावामध्ये जी मंडळी राहत असतात आणि त्या गावाच्या बाहेर म्हणजे आपण वेशीच्या आतमध्ये आणि वेशीच्या बाहेरच्या असं जे म्हणत असतो, स्पृश्य आणि अस्पृश्य जी काही मंडळी आहेत, तर त्या मंडळींचं जगणं या साहित्यामध्ये यायला लागत असतं. याशिवाय आपण ज्यांना आदिवासी म्हणत असतो की जे रानावनामध्ये राहत असतात, अशा आदिवासींचं चित्रण, अगदी ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शेतकरी शेतमजुरांचं चित्रण, म्हणजे थोडक्यात काय की भारतीयांचं जगणं ज्या साहित्यामधनं आलेलं असतं, तर त्याला ग्रामीण साहित्य असं म्हणतात. भारतीयांचं जगणं म्हणजे काय की मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या देशामध्ये राहत असतो तर ते कृषीप्रधान राष्ट्र म्हणून आपण या देशाला ओळखत असतो. आणि अशा कृषीप्रधान देशातली बहुसंख्य जनता ही 70% जनता ही शेतीमध्ये राबताना दिसते. म्हणजे मुळात जे शेतीमध्ये राबत आहेत, रानावनामध्ये राहत आहेत, अशा माणसांचं जगणं ज्या साहित्यामधनं आलेलं असतं, त्यांच्या संवेदना ज्या साहित्यामधनं आलेल्या असतात, तर त्या साहित्याला ग्रामीण साहित्य असं म्हणायचं. अशा पद्धतीची व्याख्या डॉक्टर आनंद यादव यांनी आपल्यासमोर सांगण्याचं काम केलेलं आहे. यानंतर ग्रामीण साहित्याचे महत्त्वाचे अभ्यासक वासुदेव मुलाटे यांनी ग्रामीण साहित्याची एक व्याख्या आपल्यासमोर सांगितलेली आहे, ती आपल्यासमोर मी मांडू इच्छितो. ते काय म्हणतात बघा, की ग्रामीण साहित्य हे वेशीच्या आतील आणि वेशीच्या बाहेरील माणसांच्या गावातील व गावाबाहेरील अशा सर्व माणसांच्या जाणीवा व्यक्त करणारे साहित्य आहे. अनागर भागातील खेड्यातील दलितांच्या जाणीवा प्रकट होत असतील तरी ते साहित्य ग्रामीण साहित्यच होय, अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. कारण मुळात तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडलेला असेल की साठोत्तरी साहित्याच्या नंतर ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असे दोन वेगळे प्रभाव आपल्याला समोर सांगितले जात असतात. पण वासुदेव मुलाटे असं म्हणतात की जे ग्रामीण साहित्य आपण ज्याला म्हणत असतो, ते ग्रामीण साहित्य म्हणजे अगदी ग्रामीण म्हणजे गावामध्ये राहणार आहे, आणि गावामध्ये राहत असताना इथला जो काही दलित समाज आहे, इथला जो काही अस्पृश्य समाज आहे, ह्या दोघांचाही सहचर, या दोघांचंही जगणं हे एकसंघ जगणं आहे. म्हणून ज्या साहित्यामधनं अनागर स्वरूपाच्या दलितांच्या ज्या काही जाणीवा आलेल्या आहेत, तर त्या जाणीवासुद्धा ह्या ग्रामीण सदरामध्येच मोडत असतात. याविषयीची जी काही व्यापकपणा आहे, तर त्यांनी व्यापकपणे या निमित्ताने आपल्या समोर सांगितलेलं आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यामध्ये अशा बहुतांश स्वरूपाचे चित्रण आलेलं आपल्याला पाहायला भेटत असतं. म्हणून अशा एक स्वरूपाची व्याख्या वासुदेव मुलाटे सरांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे. पुढे अतिशय छोटी व्याख्या आहे, पण खूप महत्त्वपूर्ण व्याख्या आहे, ती डॉक्टर श्रीराम गुंदेकर यांची. श्रीराम गुंदेकर आपल्या व्याख्येमधनं काय म्हणतात बघा, की ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीणांचे अस्सल जीवनदर्शन घडविणारे देशी वळणाचे साहित्य होय. म्हणजे अतिशय महत्त्वाची व्याख्या आहे बघा, की या व्याख्यामधून ते काय म्हणतात की ग्रामीण साहित्य म्हणजे ग्रामीणांचे म्हणजे बघा की जे खेड्यामध्ये राहणारी माणसं आहेत, खेड्यामधलं ज्यांनी जीवन जगणं अनुभवलेलं आहे, ज्यांनी ते भोगलेलं आहे, अशा लोकांनी लिहिलेलं जे साहित्य आहे आणि जे देशीवळणाचं साहित्य आहे, अगदी आपल्या बोलीभाषेच्या अंगभूत गुणधर्मासह आलेलं जे साहित्य आहे, तर त्या साहित्याला सुद्धा ग्रामीण साहित्य असं म्हटले गेलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये बघा की त्याने विशेषतः दोन आपल्याला संदर्भ आपल्यासमोर दाखवलेले आहेत, एक नागर साहित्य आणि अनागर साहित्य. म्हणजे काही माणसं म्हणजे जसं की 1920च्या नंतर गांधीजींनी खेड्याकडे चला असं म्हटलेलं होतं, आणि शहरातल्या माणसांनी खेड्यातलं जे काही केलेलं चित्रण होतं, तर ते चित्रण खऱ्या अर्थानं ग्रामीण म्हणायचं का, म्हणजे आपण नंतर त्याच्यावरती विस्तृतपणे पाहणारच आहोत. पण मुलाटे सरांनी जे सांगितलेलं आहे की म्हणजे गुंदेकर सरांनी जे सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीणांचे अस्सल जीवनदर्शन घडविणारे देशी वळणाचे साहित्य होय, अशा पद्धतीचा नामोल्लेख या निमित्ताने केलेला आहे. म्हणजे जे साहित्य चित्रित झालेलं आहे, तर ते साहित्य हे वास्तवतेच्या पातळीवरती टिकलेलं असलं पाहिजे, त्याला एक वेगळ्या पद्धतीचं वास्तवतेची किनार असली पाहिजे, अशा पद्धतीची मांडणी श्रीराम गुंदेकर यांनी मराठी साहित्याच्या स्वरूप विशद करत असताना आपल्यासमोर सांगितलेली आहे. मुळात सरोजिनी बाबर नावाचे जे काही महत्त्वाचे विदुषी आहेत, अभ्यासक आहेत, तर त्या सरोजिनी बाबर यांनी ग्रामीण साहित्याची व्याख्या आपल्यासमोर विशद करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्या व्याख्यामध्ये आपल्या काय म्हणतात बघा, की ग्रामाग्रामातून खेड्यापाड्यातून विखुरलेल्या सर्वसामान्य जनतेचे असलेले व त्यांच्यासाठी लिहिलेले वाङ्मय हे ग्रामीण वाङ्मय होय. या वाङ्मयात सामान्य लोकांचे जीवन प्रतिबिंबित झालेले असते, त्यांच्या भावभावना, आकांक्षा त्यात चित्रित झालेल्या असतात. एवढेच नाही तर ही माणसे आपल्या भोवतालच्या निसर्गासह या ठिकाणी आपल्या ढंगात बोलकी असतात. म्हणजे सरोजिनी बाबर यांनी या व्याख्येच्या माध्यमातून आपल्यासमोर जे चित्रण समोर केलेलं आहे, तर ते सांगत असताना ग्रामीण भागामधून किंवा खेड्यापाड्यामधून जो काही विखुरलेली जी जनता आहे, त्या जनतेच्या ज्या काय भावभावना आहेत, त्यांचं जे काय प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब ज्या साहित्यामधनं आलेलं असतं आणि विशेषतः साहित्यामध्ये येत असताना ते त्यांच्या ढंगामध्ये आलं पाहिजे. म्हणजे त्यांची जी बोलीभाषा आहे, त्यांची जी काही व्यवहाराची भाषा आहे, त्यांची जी काही दैनंदिन जगण्याची जी भाषा आहे, तर त्या भाषेमधनं आलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं अगदी निसर्गासह चित्रित झालेले जे काही साहित्य आहे, तर ते साहित्य खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य या सदरामध्ये मोडत असतं. या पद्धतीची अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या म्हणजे बोलीभाषेला ग्राह्य धरून
भाषेला या ठिकाणी महत्त्व आहे, निसर्गाला या ठिकाणी महत्त्व आहे आणि निसर्गासोबत महत्त्व असत असताना यामध्ये खऱ्या अर्थानं त्या भोवतालचं जे काही जीवन जगणं आहे, म्हणजे सुखदुःखाचं जे जगणं आहे, हे जगणंसुद्धा साहित्याचा भाग बनलं पाहिजे. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी आपल्यासमोर सांगितलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची व्याख्या आहे डॉक्टर प्रभाकर बागले यांनी दिलेली आहे. ते काय म्हणतात बघा, की ज्या साहित्यामध्ये ग्रामीण संवेदना आविष्कृत झाली असेल आणि शहरी संवेदनेचा अभाव असेल ते साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य होय. अतिशय छोटी व्याख्या आहे, पण ज्या व्याख्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ग्रामीण संवेदना म्हणजे काय बरं, की अगदी ग्रामीण लोकांचं जीवन जे जगणं आहे किंवा ग्रामीण लोकांचे जे काही महत्त्वाचे सुखदुःखाचे जे भावभावना आहेत, तर त्या भावभावना अगदी त्यांच्या सगळ्या जगण्याला सोबत घेऊन ज्या काय मांडल्या गेलेल्या आहेत किंवा ज्या आल्या गेलेल्या आहेत, तर त्या संवेदना खऱ्या अर्थानं ग्रामीण संवेदना आहेत. आणि अशा पद्धतीच्या संवेदना ज्या साहित्यामधून आविष्कृत झालेल्या आहे, पण ज्या साहित्यामधून खऱ्या अर्थानं शहरी संवेदनेचा अभाव आहे, अशा पद्धतीच्या साहित्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे. पुढची एक महत्त्वाची व्याख्या आपण बघूयात, की ज्याच्यामध्ये रा चौरे नावाचे जे काही ग्रामीण साहित्याचे अभ्यासक आहेत, तर त्या अभ्यासकांनी या संदर्भातली एक व्याख्या आपल्यासमोर विशद करण्याचं काम केलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, की ग्रामीण जीवन त्या ग्रामव्यवस्थेतील रूढी आणि परंपरागत यांच्यात निहित असते आणि ग्राम विशिष्ट प्रदेशामध्ये वसलेले असते. प्रदेश म्हटल्याबरोबर आपल्यासमोर भौगोलिक परिसर उभा राहतो. या प्रदेशात वसलेल्या गावातील जनजीवनाविषयी वैशिष्ट्यपूर्ण निर्माण झालेल्या साहित्याला ग्रामीण साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे. की चौरे यांनी या व्याख्येमधनं आपल्यासमोर असं सांगितलेलं आहे, की जे साहित्य ग्रामीण साहित्य म्हणून आपण ज्याला संबोधित करत असतो, तर त्या साहित्यामध्ये जसं लोकजीवन महत्त्वाचं आहे, लोकभावना जशी महत्त्वाची आहे, अगदी त्याच पद्धतीनं त्या प्रदेशाचे जे काही वेगळेपणसुद्धा येणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण ग्रामीण साहित्य आपण म्हणत असताना त्या ग्रामीण साहित्यातल्या काय प्रादेशिक स्वरूपाच्या ज्या काय जाणीवा आहेत, तर त्या जाणीवासुद्धा येणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण गारबीचा बापू नावाची साहित्यकृती जर पाहिलेली असेल, धग नावाची कादंबरी पाहिलेली असेल, रा बोराडे सरांची पाचोळा नावाची कादंबरी जर पाहिलेली असेल, अगदी लातूर परिसरामध्ये शेषराव मोहितेंची असं जगणं तोलाचं नावाची कादंबरी पाहिलेली असेल, किंवा विदर्भामध्ये हल्या दुदुदी नावाची बाबाराव मुसळेंची कादंबरी पाहिलेली असेल, म्हणजे त्या प्रदेशाचा आणि त्या प्रदेशातील भाषिक जे काही वेगळेपण आहे, तर ते वेगळेपणसुद्धा खऱ्या अर्थानं अशा साहित्यामधून येणं अभिप्रेत आहे. अशा पद्धतीची मांडणी या निमित्ताने आपल्याला रा चौरे यांनी या व्याख्येच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे प्रादेशिकतेला जे काही महत्त्व आहे, हे महत्त्वसुद्धा साहित्यामधनं असणं खूप गरजेचं आहे, असा एक वेगळा विचार त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट, प्रमोद मुनघाटे नावाचे जे काही ग्रामीण साहित्याचे अभ्यासक आहेत, तर त्या अभ्यासकांनी ग्रामीण साहित्याचं स्वरूप विशद करत असताना असं म्हटलेलं आहे, की ग्रामीण साहित्याचे केंद्र हे ग्रामव्यवस्था आहे आणि ग्रामव्यवस्थेचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. खेड्यातील इतर आलुतेदार बलुतेदार हे या केंद्राच्या परिघामध्ये येतात. असे मानले तर ग्रामीण साहित्य एका अर्थी शेतकरी साहित्यच ठरते. म्हणजे ग्रामीण साहित्यामध्ये बघा त्यांनी काय वर्णन केलेलं आहे, की याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की ग्रामीण साहित्याचा महत्त्वाचा कणा हा शेती आहे, शेतकरी आहे. आणि त्या शेती आणि शेतकरी शेतीमध्ये राबत असताना तर त्या शेतीला पूरक असणारे जे काही महत्त्वाचे जे व्यवसाय आहेत, ज्याच्यामध्ये 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार ही जी काही ग्रामव्यवस्थेतल्या रचनेचा जो काही महत्त्वाचा भाग आहे, म्हणजे केवळ ग्रामीण साहित्यामध्ये शेती आणि शेतकऱ्याचंच चित्रण यावं असं अपेक्षित नाही, तर त्या शेती आणि शेतीला अगदी पूरक ठरणारे जे काही महत्त्वाचे व्यवसाय आहेत, ज्याला जी काही एक वेगळी व्यवस्था ग्रामरचनेच्या अनुषंगाने ग्रामीण भागामध्ये वसलेली होती, ज्याला 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार म्हटलेलं आहे. आणि अगदी अशा ह्या परिघातल्या माणसांचं सुद्धा चित्रण ज्या साहित्यामधनं येणं गरजेचं आहे, तर त्या साहित्याला खऱ्या अर्थाने शेतकरी साहित्य किंवा ग्रामीण साहित्य असं म्हटलं गेलं पाहिजे. व शेवटी एक महत्त्वाची व्याख्या आपण बघूयात आणि ग्रामीण साहित्याचं स्वरूप या विविध व्याख्यावरून आपल्याला कदाचित लक्षात आलेलं असेल. एक रा बोराडे यांची एक व्याख्या आहे, की ज्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याच्या चळवळीला एक महत्त्वाची म्हणजे हातभार लावण्याचं काम केलेलं आहे. अगदी रा बोराडे यांनी जी काही ग्रामीण साहित्याच्या स्वरूपाची व्याख्या सांगितली आहे, तर ती व्याख्या आता आपण बघूयात, की ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात, की बहुतांशी ग्रामीण साहित्यिक हे विस्थापित साहित्यिक आहेत. म्हणजे बघा खूप महत्त्वाची व्याख्या याच्यामध्ये आहे, की बहुतांश ग्रामीण साहित्यिक हे विस्थापित साहित्यिक आहेत. शिक्षण घेण्याची हौस आहे म्हणून ते नागरी भागाकडे आले नाहीत, तर शेती व्यवसायाच्या अतिरिक्त भारामुळे विस्थापित होऊन पुनर्वसनासाठी ते नागरी भागाकडे आलेले आहेत. याचाच अर्थ असा की आमच्या बहुतांश ग्रामीण साहित्यिकांची साहित्य निर्मिती ही विस्थापितांची साहित्य निर्मिती आहे. म्हणजे आज बोराडे सरांनी ही जी व्याख्या सांगितली आहे, तर त्या व्याख्येमध्ये एक अतिशय महत्त्वाचा एक संदर्भ त्यांनी या निमित्ताने दिलेला आहे,
की ग्रामीण साहित्य म्हणजे केवळ ग्रामीण भागातल्या माणसांनी किंवा ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माणसांनी लिहिलेलं साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य अशातला भाग नाही. पण कधी कधी काही माणसं विस्थापित होत असतात, म्हणजे त्यांचं जगणं मुश्किल होत असतं, त्यांच्या जगण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या समस्या निर्माण झालेल्या असतात आणि आता आपल्या इथं जगणं बाबा शक्य नाही या हेतूनं ते ज्यावेळेस ते आपलं गाव सोडून बाहेर जात असतात आणि बाहेर गेल्याच्यानंतर विस्थापित पद्धतीचं जे काही जगणं आहे, म्हणजे आपण जसं की जसे धरणग्रस्त माणसं आपलं गाव सोडून बाहेर जात असतात, त्यांचं जे काही विस्थापितपणाचं जे काही जगणं आहे जगणं त्यांच्यामध्ये आलेलं असतं. अगदी शहरी भागामध्ये झोपडपट्टीमधनं राहण्याला जो काही वर्ग असेल किंवा अगदी झोपडपट्टी ज्या काय वाढत असतील तर त्या झोपडपट्ट्यामध्ये काय डायरेक्ट शहरामधनं वाढलेलं नाही, तर ग्रामीण भागामधनं ज्यांच्या हाताला काम मिळालेलं नाही अशी जी माणसं आहेत तर ती माणसं काही कामाच्या निमित्ताने शहरी भागामधनं आलेली असतात आणि अशा शहरी भागामध्ये राहिलेल्या माणसांनी आपलं जे काही पूर्व आयुष्यातलं जे काही जगणं आहे, आपलं जे काही वेदना आहे तर त्या वेदनाच्या साहित्यामधनं मांडल्या गेलेल्या आहेत, तर त्या साहित्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य असं म्हटलं जात असतं. म्हणजे तुम्ही शहरी भागामध्ये राहूनसुद्धा पण ग्रामीण जीवन जगण्याच्या ज्या काही संवेदना वेदना जर तुम्ही जर भोगलेल्या असतील आणि त्या जर साहित्यामध्ये येत असतील तर ते साहित्य खऱ्या अर्थानं आपल्याला एक ग्रामीण साहित्यच असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे ग्रामीण साहित्याला दुसरा पर्यायी व्यवस्था म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विस्थापित स्वरूपाचं साहित्य असंही त्याला एक नामाधिकरण करता येऊ शकतं. अशा पद्धतीची एक व्याख्या रा र बोराडे सर यांनी या निमित्ताने आपल्यासमोर सांगितलेली आहे. याशिवाय आपल्याला पराड लुल्लेकर, तारा भवाळकर, मोहन पाटील, राग जाधव या सगळ्या विविध मंडळींनी आपल्याला साहित्याच्या ग्रामीण साहित्याचं स्वरूप विशद करणाऱ्या विविध व्याख्या आपल्यासमोर विशद केलेल्या आहेत. परंतु मुळात ह्या विविध ज्या व्याख्येपेक्षा आपण ज्या काही आतापर्यंत व्याख्या पाहिलेल्या तर त्या व्याख्यावरनं ग्रामीण साहित्याचं नेमकं स्वरूप काय आहे याविषयीचं आकलन नक्कीच आपल्याला झालेलं असेल, की ज्या साहित्यामधनं खऱ्या अर्थाने ग्रामीण साहित्यातील कृषी केंद्रितता, प्रादेशिकता, ग्रामीण जीवनपद्धती, निसर्गनिष्ठता, भाषिकवाद, सामूहिकतेची भावना, संवेदनशीलता, आशयदृष्ट्या पृथकात्मकता आणि आधुनिकतेचा सहचर अशा विविध महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख ज्या साहित्यामधनं सामावलेला असतो तर त्या साहित्याला खऱ्या अर्थानं आपल्याला ग्रामीण साहित्य असं म्हटलं जात असतं, की ज्याच्यामध्ये भौगोलिकता आणि प्रादेशिकतेला सुद्धा तेवढ्याच पद्धतीचं महत्त्व प्राप्त झालेलं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रश्न पडलेला असेल की आपण अन्य जे काही साहित्य पाहत असतो हे साहित्य मुळात पाहत असताना साहित्याची व्याख्या आपल्यासमोर सर्वसाधारण आपल्यासमोर सांगितल्या जात असते. साहित्य म्हणजे काय, तर साहित्य हा समाज जीवनाचा आरसा म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. म्हणजे समाज जीवनाचा आरसा जर असेल तर खऱ्या अर्थानं आपण अशा पद्धतीनं ग्रामीण साहित्य हा वेगळा प्रवाह नेमकं कशासाठी असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडलेला असेल. म्हणजे काय गरज आहे का ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, मुस्लिम साहित्य, जैन साहित्य अशा साहित्याच्या वेगवेगळ्या चुली मांडण्याची आपल्याला गरज आहे का? हा एक महत्त्वाचा घटक आपल्यासाठी पाहणं खूप गरजेचं ठरतं, की ग्रामीण साहित्य जसं आपण ग्रामीण साहित्याचं स्वरूप पाहिलेलं आहे, की ज्याच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत, पण तसं ग्रामीण साहित्य हा वेगळा प्रवाहाची आवश्यकता आहे का? हा प्रवाह नेमकं कशासाठी आहे आणि आहे तर नेमकं त्याची कारणं काय आहेत आणि नको तर नेमकी त्याची कारणं काय आहेत याविषयीचा जो काही एक विचार आहे हा विचारसुद्धा अनेक अभ्यासकांनी या निमित्ताने आपल्यासमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. कारण साठवत्तरी मराठी साहित्यामध्ये जे काही अनेक आवर्ती निर्माण झालेली आहेत की ज्याच्यामध्ये विशेषतः ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, कामगार, नागर, आदिवासी, मुस्लिम, जैन अशा विविध साहित्य प्रकाराच्या वेगळ्या चुलीची आवश्यकता आहे का असाही प्रश्न आपल्याला पडत असतो. आणि अशा पद्धतीच्या जर खऱ्या अर्थानं जर वेगवेगळ्या आपण चुली जर मांडल्या तर त्या कधी भौगोलिकतेच्या अंगाने, कधी लिंगवाचकतेच्या अंगाने, कधी वर्गवादाच्या अंगाने, कधी धर्मवादाच्या अंगाने, कधी जातीयवादाच्या अंगाने, तर कधी कधी प्रचारकीय कुंपणाच्या अंगाने सुद्धा त्याची काही वेगळे आपले गट पडतील का आणि असे गट जर या साहित्यामध्ये जर पडले तर ते एकूण साहित्याच्या दृष्टीनं अतिशय चांगले आहेत का असं सुद्धा आपल्याला प्रश्न पडत असतो. या संदर्भामधली जी काही मान्यवरांची जी मतं आहेत तर ते मतंसुद्धा पाहणे या निमित्ताने आपल्याला खूप गरजेचं ठरतं. म्हणून या संदर्भामध्ये आपल्याला असं म्हटलं गेलेलं आहे की ग्रामीण साहित्य हे असं वेगवेगळ्या प्रकारचं नसावं, कारण आज अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण साहित्य म्हणून जे लेखन करताना मंडळी दिसतात तर त्यांना मी ग्रामीण साहित्यिक आहे असं म्हणायला सुद्धा त्यांना नकोसं वाटतं, कारण ते मुद्दाम मी ग्रामीण साहित्यिक नाही असं ते जाणीवपूर्वक आपल्याला म्हणताना दिसतं. कुणी कुणी या साहित्याला कृषी जाणीवेचं साहित्य म्हणतं, कुणी कुणी याला देशीवादी साहित्य म्हणतं, कुणी कुणी त्याला ग्रामीण साहित्य म्हणतं. हे वेगवेगळे आपण कपडे जरी बाजूला जरी केले तरीसुद्धा मात्र त्या साहित्याच्या आतमधला जो भाग आहे तो आतमधला भाग म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये अतिशय निष्ठेनं जी काही शेती केल्या जात आहे आणि त्या शेतीमध्ये काम करणारा जो शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांचं चित्रण म्हणून जे काही समोर आलेलं आहे ज्याला आपण शेतकरी साहित्य या अर्थाने सुद्धा संबोधित करत असतो. पण अशा पद्धतीच्या साहित्याच्या वेगवेगळ्या चुली जर राहिल्या तर एकूणच आपल्या साहित्य प्रकारासाठी त्या मारक ठरू शकतील का असाही प्रश्न या निमित्ताने आपल्याला पडू शकतो. म्हणून या संदर्भातली भूमिका मांडत असताना सुधीर रसाळ नावाचे जे काही
साहित्याचे समीक्षक अभ्यासक आहेत, तर त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. तर ती भूमिका आपल्यासमोर ठेवायला मला आनंद वाटेल. ते काय म्हणतात बघा, की आजचा वाङ्मय व्यवहार हा लेखक, वाचक आणि समीक्षक यांच्या अनेक लहान मोठ्या गटात बंदिस्त झालेला दिसतो. एका गटातील लेखकाचे लेखन त्याच गटातील वाचक वाचतो. त्या गटातील लेखकाचा गवगवाही फक्त तोच त्याच गटातला माणूस करतो. अन्य गटातील लेखक, वाचक त्याची फारशी दखल घेत नाहीत. अधूनमधून एखाद्या गटाचे नियतकालिक सुरू होते. त्यातून त्या गटातील लेखकाची समीक्षाही प्रसिद्ध होते. अशी समीक्षा केवळ तरफदारी करणारी असते. महानगरीय, दलित आणि ग्रामीण वाङ्मय हे केवळ वाङ्मयीन प्रवाह न राहता तेच आज अस्तित्वात आलेले आहेत. वाङ्मय क्षेत्राचे हे चिरफाळलेपण नष्ट होण्यासाठी कुठल्याही गटाचा गंडा न बांधलेल्या सर्व प्रकारच्या वाङ्मयाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणाऱ्या समीक्षकांचा वर्ग अस्तित्वात येणे गरजेचं ठरतं. म्हणजे सुधीर रसाळ सरांनी ही जी आपल्यासमोर जे निवेदन केलेलं आहे, जी मनोगत आपल्यासमोर मांडलेलं आहे, तर हे मनोगत मांडत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबांनो, आपण हे जे काही वेगवेगळ्या गटामध्ये आणि तटामध्ये जर आपण साहित्य निर्मिती करत असतील, तर त्याचा प्रकार असा होतो की एखादी चांगली साहित्यकृती जरी असेल तर त्या गटातल्या माणसांची साहित्यकृती आपण ती वाचायची नाही. म्हणजे दलित गटातल्या माणसांनी जर साहित्य निर्मिती केली तर त्या दलित समीक्षकांनीच वाचायची. ग्रामीणची जर केली तर त्या ग्रामीण साहित्याच्याच माणसांनी वाचायची. अगदी जैन साहित्याचं एखादं साहित्य आलेलं असेल तर ते मुस्लिम साहित्यिकांनी वाचायचं नाही. म्हणजे आपण अशा जातीवर, धर्मावर, प्रदेशावर, वर्गावर आणि लिंगावरती जर आपण साहित्य निर्मिती करायला जर लागलो तर एक वेगळ्या पद्धतीचं चिरफाळेपण साहित्याला निर्माण होऊ शकेल की काय, अशा पद्धतीची भीती या निमित्ताने सुधीर रसाळ सरांनी या निमित्ताने व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम काय होऊ शकतो, तर मोहन पाटील एका ठिकाणी असं म्हणतात की दलित साहित्याचा भोगता असणारा मराठी विषयाचा प्राध्यापक ब्राह्मणी विचाराचा साहित्य अभ्यासक्रमात नेमले असेल तर ते पान्हा चोरून शिकविणार. उलट दलित साहित्य मात्र मोठ्या कंठरवाणाने शिकविणार. या उलट सव्यासाचा दृष्टिकोन हरपला असेल आणि साहित्य वर्तुळातही असेच कप्पे तयार होत असतील तर वस्तुनिष्ठ अध्यापनाची अपेक्षा तरी कशी बाळगायची. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस साहित्यामध्ये वाचायला लागतील, हे वाचत असताना सुद्धा आपल्याला प्रश्न पडलेला आहे की आपण जर एखादा दलित साहित्य शिकवणारा एखादा लेखक जर असेल, एखादा अध्यापक जर असेल आणि त्या ठिकाणी जर ब्राह्मणी विचाराची जर एखादी मांडणी करणारी कविता किंवा कथा जर असेल तर मात्र तो पान्हा चोरून वाचेल, शिकवेल. पण तेच जर एखादा दलित जाणीवेची एखादी कविता जर असेल तर ती मात्र अति उत्स्फूर्तपणे शिकवेल. म्हणजे ह्याचा परिणाम अध्यापन पद्धतीवरती होणार नाही का? किंवा एखादा ब्राह्मणेतर म्हणजे ब्राह्मण एखादा अध्यापक असेल आणि एखाद्या दलित जाणीवेची कविता जर त्याच्यामध्ये जर आलेली असेल तर सुद्धा मात्र तो तुच्छतेच्या अंगानेच त्या कवितेकडे बघेल की काय. आणि ह्याचा परिणाम या ठिकाणी साहजिकच समोर बसलेला जो विद्यार्थ्यांचा वर्ग आहे तर त्या वर्गाच्या अध्यापनावरती तरी होऊ शकणार नाही का, अशा पद्धतीची भीतीसुद्धा मोहन पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणून त्यांनी असं मत व्यक्त केलं की बाबा, मूल्यात्मक अंगानं पाहत असताना आणि स्वरूपाच्या अंगानं पाहत असताना आपण अशा वेगवेगळ्या चुली मांडण्याची आपल्याला तशी काही गरज नाही. अशा पद्धतीची एक भूमिका आपल्याला डॉक्टर सुधीर रसाळ आणि मोहन पाटील यांच्या ह्या मांडणीवरून आपल्याला लक्षात येऊ शकेल. पण हे सगळं जरी असेल तरीसुद्धा मात्र कधी अशा पद्धतीचे बहुविध प्रवाहसुद्धा हे खऱ्या अर्थानं आज नितांत गरजेचे आहेत की काय, अशा पद्धतीची सुद्धा भूमिका काही अभ्यासकांनी मांडण्याचं गरजेचं केलेलं आहे. कारण यदा कदाचित प्रस्थापित मराठी साहित्यामध्ये ज्याला आपण म्हणूयात की ज्याला आपण सर्वसमावेशक साहित्य आपण ज्याला म्हणत असतो, पण त्या साहित्यामध्ये जर अशा वंचित उपेक्षित माणसांच्या जर वेदना आणि जर जाणीवा जर प्रगट जर होत नसतील तर मात्र साहजिकच त्यांनासुद्धा त्यांची एक वेगळी चूर का मांडता येऊ नये, अशा पद्धतीचा विचार या निमित्ताने आपल्याला पाहणं खूप गरजेचं ठरतं. या संदर्भामध्ये आपल्याला ग्रामीण साहित्याचे अभ्यासक ज्यांनी खऱ्या अर्थानं भूमी आणि भूमिकेशी एक वेगळ्या पद्धतीची निष्ठा दाखवण्याचं काम केलेलं आहे, ज्याचा माती आणि मंथन, भूमी आणि भूमिका अशा अतिशय प्रखर स्वरूपाच्या राहिलेल्या आहेत, तर त्या डॉक्टर भास्कर चंदनशिव यांनी या संदर्भातली भूमिका म्हणत असताना ते काय म्हणतात बघा, की ग्रामीण साहित्याची आणि एकूणच इथल्या साहित्य प्रवाहाची आवश्यकता नेमकी का आहे आणि कशासाठी आहे, तर या संदर्भातलं समर्थन करत असताना ते काय म्हणतात बघा, की साहित्य हे समाज मनाशी आणि त्यांच्या बाह्य अशा अंतर्गत प्रेरणा प्रवृत्तीशी निगडीत असते. ते कोणी एका विशिष्ट गटाचे, जाती धर्माचे किंवा केवळ व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करीत नसते. हे जसे खरे आहे तसे हेही खरे आहे की समाज जर उतरंड व्यवस्थेमध्ये अथवा बेटातून विभागून घेतलेला असेल, अशा विविध सामाजिक अंतरात विभागलेला असेल तर त्या समाजाचे मन प्रातिनिधिक न बनता त्याला विशिष्टाचा चेहरा प्राप्त होत असतो. म्हणजे यदा कदाचित आपला जो समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था जर शोषित समाज व्यवस्था असेल, ती जर वेगवेगळ्या कप्प्यामध्ये आणि टप्प्यामध्ये जर विभागलेली असेल,
उतरंडी व्यवस्थेमध्ये जर उभी जर केलेली असेल तर अशा काळामध्ये मात्र साहजिकच त्या त्या समाजाचा चेहरा आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. त्या माणसांचं दुःख आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. त्या माणसांच्या वेदना आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. त्या माणसांची संस्कृती आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आणि समजून जर घ्यायचं जर असेल तर अशा पद्धतीच्या साहित्य प्रकाराची किंवा साहित्य प्रवाहाची आपल्याला नितांत गरज आहे. जर समाज हा वर्णव्यवस्थेमध्ये, वर्गव्यवस्थेमध्ये, शोषित व्यवस्थेमध्ये, जाती धर्मावरती म्हणजे जात व्यवस्थेमध्ये जर विभागलेला असेल आणि ती शोषित व्यवस्था जर असेल तर अशा शोषित व्यवस्थेचं जर प्रतिनिधित्व आपण जर केवळ प्रस्थापित मराठी साहित्यामधून येऊ शकतं असं जर म्हणत असतील तर ते चुकीचं ठरेल. आणि म्हणून अशा माणसांचा चेहरा या ठिकाणी समाजाला कळावा, साहित्यामधनं तो यावा म्हणून खऱ्या अर्थानं असं बेटामध्ये जर खऱ्या अर्थानं आपल्या अशा काही टप्प्याटप्प्यामधनं समाज जर विभागलेला असेल तर त्या समाजाचा सुद्धा चेहरा दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याची, दलित साहित्याची, स्त्रीवादी साहित्याची, मुस्लिम साहित्याची, जैन साहित्याची आणि जे काही उपेक्षित वंचित वर्ग असेल तर त्या वर्गाचं साहित्य या ठिकाणी येण्याची खूप गरज आहे. अशा पद्धतीची मांडणी आपल्याला भास्कर चंदनशिव यांच्या ह्या लिखाणावरून आणि ह्या मांडणीवरून आपल्याला पाहता येऊ शकतो. पण कदाचित असाही प्रश्न होऊ शकतो की यदा कदाचित अशा पद्धतीची जर साहित्य निर्मिती जर झाली तर काही टीकाकार अशी टीका करत असतात की अशा पद्धतीचं साहित्य खऱ्या अर्थानं प्रचारकीय साहित्य होऊ शकेल. अशा साहित्यामधनं केवळ प्रचार म्हणजे मुळात त्या साहित्यामधनं मुळात साहित्यिक गुण बाजूला पडून ते केवळ प्रचारकीय स्वरूपाचं साहित्य ठरू शकेल. आणि ते जर साहित्य केवळ फुले विचाराचं, आंबेडकरी विचाराचं, म्हणजे शाहू विचारांचं जर असेल तर ते खऱ्या अर्थानं ते साहित्य हे सकस त्याच्या पातळीवरती उतरू शकेल का, अशा पद्धतीची काही टीकात्मक मांडणी काही अभ्यासकांनी आपल्यासमोर केलेली आपल्याला पाहताना दिसतात. म्हणून हे प्रचारकीय साहित्य खऱ्या अर्थानं सकस साहित्याच्या एकूण कसोटीला उतरू शकेल का, अशा पद्धतीची भीती व्यक्त करणाऱ्या माणसांच्या संदर्भामध्ये मात्र बाह कल्याणकर नावाचे जे काही साहित्याचे अभ्यासक आहेत तर त्या अभ्यासक या स्वरूपाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना ते काय म्हणतात बघा की बाह कल्याणकर सांगतात की त्यांचे साहित्य तर शोषण बंबाळ आहे ना, त्यांच्या एका लेखणीच्या फटकाऱ्याने बहुजन स्त्री पुरुषांना गुलाम केले, तो प्रचार नव्हता का? फुले आंबेडकरी विचार हा नव्या युगाचा विचार आहे, त्यामुळे प्रचार होणारच. चांगला विचार लोकांमध्ये पेरलाच पाहिजे. साहित्यानं प्रचारकी असणं हा दोषही नाही, अपराधीही नाही. हे सांगणारे कोण? आम्ही त्यांचं का ऐकावं? ते मुठभर लोक म्हणजे काय राष्ट्र नाही? राष्ट्र म्हणजे या देशामध्ये श्रम करणारी बहुसंख्य जनता आहे. त्या जनतेचे सुख दुःख म्हणजे राष्ट्र. म्हणून तथाकथित उच्चभ्रू लोक म्हणजे देश, राष्ट्र नव्हे आणि संस्कृतीही नव्हे. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण जे काही मुठभर लोकांचं साहित्य म्हणून प्रस्थापित साहित्याच्याकडे पाहत होतो तर ते साहित्य खऱ्या अर्थानं हे व्यापक स्वरूपाचं साहित्य आहे का असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. आणि अशा साहित्यांच्या गडाला ज्यावेळेस धक्का बसतो तर तेव्हा ते माणसं भीती दाखवतात की बाबा हे प्रचारकीय स्वरूपाचं साहित्य होऊ शकेल. परंतु आतापर्यंत त्यांनी जे जे साहित्य आमच्या मानगुटीवरती बसवलेलं होतं तर ते साहित्य प्रचारकीय नाही का? ते काय विशिष्ट वर्गांचं आणि विशिष्ट धर्मसंप्रदायाचं संवर्धन करणारं साहित्य नव्हतं का? मग त्याला प्रचारकीय साहित्य आपल्याला म्हणता येऊ शकत नाही का? म्हणून अलीकडचे जे काही साठोतरी साहित्य प्रवाहामध्ये जे काही लिहिलेलं जे साहित्य आहे हे साहित्यच खरं कसं प्रचारकीय होऊ शकतं, अशा पद्धतीची काही भीती अलीकडच्या काळामध्ये दाखवल्या जात आहे तर ती सुद्धा कशी चुकीची आहे अशा पद्धतीची मांडणी या निमित्ताने आपल्याला पाहता येऊ शकतो. म्हणून असं म्हटलं जातं ना की यदा कदाचित संयुक्त कुटुंब पद्धती जर असेल तर त्या संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये त्या घरातल्या सगळ्या सदस्यांच्यावरती तेवढा आपल्याला न्याय देता येऊ शकत नाही. तर त्याच्या अशा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये काही माणसं लाभाची काही संधी उचलतात तर काही माणसं मात्र केवळ राबण्याचं काम करत असतात. पण विभक्त कुटुंब पद्धती जर झाली तर मात्र सगळ्यांनाच वेगवेगळ्या पद्धतीची संधी प्राप्त होऊ शकते आणि तिच्यामधनं काहीतरी सकसता निर्माण होऊ शकते. असा एक वेगळा विचार जसा आपल्याला कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भामध्ये सांगता येऊ शकतो तसं साहित्य प्रवाहाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला तो सांगता येऊ शकणार नाही का, अशा पद्धतीचे एक विश्लेषण या निमित्ताने आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून ग्रामीण साहित्य प्रवाह हे नेमके वेगळे असले पाहिजे का किंवा नसले पाहिजे याविषयीच्या घटकाचा सुद्धा या निमित्ताने आपल्याला आढावा घेणं आपल्याला खूप गरजेचं वाटत होतं. म्हणून आपण तोही भाग या निमित्ताने आपण पाहिलेला आहे. याशिवाय ग्रामीण साहित्याचं स्वरूप विषद करत असताना ग्रामीण साहित्याला नेमकी वैचारिक अधिष्ठान नेमकं कशाचं आहे, नेमकं ग्रामीण साहित्याचं प्रेरणास्थान कोण आहे, वैचारिक अधिष्ठान काय आहे? कारण आपल्याला माहिती आहे कारण मुळात साहित्याचा प्रेरणा ही पिंडधर्मी असते. ते काही विशिष्ट एक विचार घेऊन साहित्य लेखन केलं जात नाही. कारण कोणताही विचार हा काही विशिष्ट कालखंडामध्येच तो लक्षणीय ठरतो अशातलाही भाग नाही. म्हणून यापूर्वी काही ग्रामीण साहित्य चित्रित होतं नव्हतं अशातलाही भाग नाही. उलट आपण बघतो ना संत साहित्य असेल, महानुभव साहित्य असेल, शाहिरी साहित्य असेल, या साहित्यामधनं सुद्धा ग्रामीण जाणीवा चित्रण होतच होत्या.
पण त्या काळातल्या ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा ह्या कदाचित वेगळ्या होत्या आणि अलीकडे साठवत तरी मराठी जे काही साहित्य आहे तर त्या साहित्याच्या नेमक्या प्रेरणा काय आहेत, त्यांचं वैचारिक अधिष्ठान काय आहे. तर त्यांचं वैचारिक अधिष्ठान पाहत असताना आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, विठ्ठलरामजी शिंदे, भाऊराव पाटील, शरद जोशी ही जी काही सगळी मंडळी आहेत तर ह्या मंडळींच्या विचाराचे जे काही अधिष्ठान आहे, बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या सगळ्या मंडळींच्या विचाराचं अधिष्ठान हे खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याचं वैचारिक अधिष्ठान ठरलेलं आहे. आणि हे वैचारिक अधिष्ठान हे काही केवळ ज्याला आपण म्हणूयात की ते किंवा कट्टर स्वरूपाचा अशातला भाग नाही, तर ते काळानुरूप त्या काळातला जो विचार आहे तर ते विचारसुद्धा लवचिक स्वरूपाचे विचार आहेत. म्हणून जसं की आपल्याला आपण म्हणूयात की दलित साहित्याचं प्रेरणास्थान नेमकं कोण आहे, तर बाबासाहेब आंबेडकर हे जसं आपल्याला ठळकपणे सांगता येतं तसं ग्रामीण साहित्याचं प्रेरणास्थान एक विशिष्ट व्यक्ती नसून तर ग्रामीण समाजाच्या उत्थानासाठी, ग्रामीण समाजाच्या एकूणच उत्कर्षासाठी ज्या ज्या मंडळींनी ग्रामीण साहित्यामध्ये जागा उभं करण्याचं काम केलेलं आहे तर ती सगळी मंडळी खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याचं वैचारिक अधिष्ठान आपण त्यांच्याकडे पाहतो. ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं संत गाडगेबाबासारखा जो एक महाराज आहे, संत गाडगेबाबा महाराजांनी काही लेखन केलेलं नाही, पण त्यांनी जे काही कथाकीर्तन केलेले होते तर त्या कथाकीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामीण भाग ढळून काढला आणि ग्रामीण भागातल्या माणसांना शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं होतं. म्हणून नकळतपणे गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, ही सगळी मंडळीसुद्धा या ठिकाणी ग्रामीण साहित्याच्या वैचारिक अधिष्ठानामधनं येऊन बसत असतात आपल्याला असं म्हणता येऊ शकतं. पण मुळात या ठिकाणी वैचारिक अंगानं पाहत असताना मुळात ग्रामीण साहित्याची पहिल्यांदा ग्रामीण साहित्याचं आद्यजनकत्व नेमकं कोणाकडे जातं किंवा ग्रामीण साहित्याचे नेमके प्रेरणास्थान पहिल्यांदा कोण आहेत, तर हे पाहत असताना आपल्याला निर्विवादपणे महात्मा ज्योतिराव फुले यांचं आपल्याला नाव घेता येऊ शकतं. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड असेल, इशारा नावाचं पुस्तक असेल, त्यांचे अखंड असतील किंवा जे काही विविध सार्वजनिक सत्य धर्मासारखा नावाचा त्यांनी लिहिलेले जे काही साहित्य असेल, हे सगळे जे काही सत्यशोधकीय साहित्य आहे हे सत्यशोधकीय साहित्य हे ग्रामीण साहित्याच्या वैचारिक अधिष्ठानाची मूलस्थानं म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहता येऊ शकतं. कारण खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले समाजसुधारक आणि समाजचिंतक म्हणून जसे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत असतात, पण हे सगळं पाहत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या माणसांचं चिंतन करत असताना, ग्रामीण भागातल्या माणसांची चिकित्सा करत असताना ग्रामीण साहित्यातला माणूस किंवा ग्रामीण माणूस म्हणजे ग्रामीण भागातला जो काही शेतकरी आहे हा शेतकरी साहित्याचा नायक बनू शकतो हे पहिल्यांदा सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं होतं. म्हणून खऱ्या अर्थानं शेतकरी हा साहित्याचा नायक होऊ शकतो ही जी काही जाणीव आहे ही जाणीव पहिल्यांदा देण्याचं काम या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिलेली होती. आणि त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या समाजाला अज्ञानी आणि त्यांच्या एकूण अक्षरज्ञानाचा फायदा घेऊन, म्हणजे एवढे अनर्थ आहे का अविद्येने केले हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, म्हणून ते असं म्हणतात की इथल्या समाजव्यवस्थेची शोषण करत असताना जी ब्राह्मणी व्यवस्था होती तर त्या ब्राह्मणी व्यवस्थेनं खऱ्या अर्थानं इथल्या अज्ञानी समाजाचा गैरफायदा घेऊन खऱ्या अर्थानं कसं शोषण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीची काही जसं आज अलीकडच्या काळामध्ये शरद जोशी यांनी इंडिया भारत अशी या देशाची विभागणी केलेली होती, तर त्या काळामध्ये शोषक आणि शोषित ही जी काही व्यवस्था आहे तर ही व्यवस्था या ठिकाणी उलगडून दाखवण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूडसारख्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवण्याचं काम केलेलं होतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले खऱ्या अर्थानं फलाफुलामध्ये किंवा निसर्ग सौंदर्याच्या कोमल हव्यासामध्ये रमलेले नाहीत. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी सारखा ग्रंथ असेल किंवा शेतकऱ्याचा आसूडसारखा ग्रंथ असेल, या साहित्यामधनं त्यांनी जे काही रोखठोकपणे मांडलेलं आहे तर ते रोखठोकपणामुळं खऱ्या अर्थाने ते एक वेगळ्या पद्धतीच्या वैचारिक अधिष्ठानाच्या पातळीवरती जाऊन बनू शकतात. ते कदाचित साहित्याचे सम्राट बनू शकलेले नाहीत किंवा मराठी भाषेचे शिवाजीही बनू शकलेले नाहीत, पण महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थानं एका नव्या युगाचा प्रारंभ उभा केलेला होता, नवयुग त्यांनी स्थापन केलेलं होतं. म्हणून तुम्हाला माहिती असेल की 24 मे 1885 त्यांनी मराठी ग्रंथकार सभेला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की माझ्या ह्या पत्राच्या माध्यमातून माझ्या घालमोड्या दादा तुम्ही केलेल्या पुस्तकातील भावार्थाशी आमच्या सभांचा आणि पुस्तकांचा मेळ मिळत नाही, कारण त्यांच्या पूर्वजांनी आमच्या बनावट धर्मपुस्तकामध्ये कृत्रिमाने दडपले त्याविषयी त्यांच्यातील जुनाट खल्लड ग्रंथ साक्ष देत आहेत. यावरून आम्ही शूद्रादिशूद्र काय विपत्ती व त्रास सोसावा लागतो हे त्यांच्या उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारास व मोठमोठ्या सभास्थानी आगंतुक करणाऱ्यास कुठून करणार. आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हाच फसून खाणाऱ्या लोकांच्या थापावर आम्ही भुलणार नाही.
म्हणून मराठी ग्रंथकार सभेमध्ये ज्यावेळेस त्यांना निमंत्रण आलेलं होतं, न्यायमूर्ती रानडेंनी त्यांना निमंत्रण दिलं, तर ते निमंत्रण नाकारत असताना महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की बाबांनो, तुम्ही जे साहित्य निर्मिती केलेलं आहे, पण त्या साहित्यामध्ये माझ्या शेतकरी नायक जर बनू शकत नसेल, त्या शेतकऱ्यांचं चित्रण जर येत नसेल, तर अशा सभेला आणि अशा सभेमध्ये उपस्थित केलेल्या साहित्यांचा आम्ही धिक्कार करत आहोत. अशा पद्धतीची एक सडेतोड भूमिका महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेला लिहिलेल्या पत्रामधनं आलेले आपल्याला पाहता येऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले हे देशी मराठी साहित्याचे आद्यजनक ठरतात, असा जो काही आनंद यादव यांनी जो काही दिलेला अभिप्राय आहे, हा अभिप्रायसुद्धा या निमित्ताने आपल्याला खूप महत्त्वाचा ठरायला लागत असतो. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थानं त्यांनी मराठी साहित्याची जी काही परंपरा आहे, ही परंपरा त्यांनी अतिशय खुमासदार पद्धतीने इथं दाखवण्याचं काम केलेलं आहे. शोषक आणि शोषित यातील संघर्ष रेषा नोंदवून पराभूतांचाही इतिहास असू शकतो, याचं पुनर्लेखन झालं पाहिजे, ही जाणीव महात्मा ज्योतिराव फुले यांनी खऱ्या अर्थानं मराठी साहित्यिकांना करून दिलेली होती. म्हणून खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले केवळ ग्रामीण साहित्याचेच नव्हे, तर ग्रामीण, दलित, स्त्रीवादी ह्या विविध चळवळीचे महत्त्वाचे प्रेरणेते ठरतात किंवा प्रेरणास्थान ठरतात. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराची जी काही अधिष्ठान आहे, हे अधिष्ठान ग्रामीण साहित्य चळवळीला प्राप्त होऊ शकतं, असा एक वेगळी मांडणी या निमित्ताने आपल्याला पाहता येऊ शकते. याशिवाय सयाजीराव गायकवाड यांचेसुद्धा एक विचार हे वैचारिक अंगानं ग्रामीण साहित्य चळवळीला कसे पूरक ठरलेले आहेत, हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं ठरतं. कारण आजपर्यंत बघतो की पुरोगामी विचारसरणीचा एक कर्तव्यदक्ष राजा म्हणून एक वेगळी प्रतिमा सयाजीराव गायकवाड यांची आपल्याला पाहायला भेटते. कारण ग्रामसुधारणेमध्ये प्रगत शेती, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, आरोग्य, वाचनालय आदी क्षेत्रामध्ये अतिशय मौलिक स्वरूपाचं कार्य सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं होतं. त्या काळामध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. अस्पृश्य आदिवासी जमातीच्या मुलांच्यासाठी त्यांनी स्वतंत्र शाळा काढल्या. एवढंच नव्हे तर मूकबधीर, अंध जे मुलं आहेत, तर त्या विकलांगांच्यासाठी एक स्वतंत्र त्यांनी शाळा काढलेल्या होत्या. आणि हे सगळं चालू असताना की अशा मुलांना शिकवण्यासाठी जे शिक्षक आहेत, तर ते शिक्षक त्याच गावातील रहिवासी असले पाहिजे, जेणेकरून त्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांच्या समस्या समजल्या पाहिजे, त्यांच्या जाणीवा त्यांच्या लक्षात आल्या पाहिजे. अशा पद्धतीचा जो काही दूरदृष्टी स्वरूपाचा जो काही विचार आहे, हा विचार सयाजीराव गायकवाडांच्या ठाई आपल्याला असताना दिसतो. केवळ शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नसलं पाहिजे, तर त्या शिक्षणाच्या बरोबर जीवन उपयोगी जे काही उद्योग आहेत, तर त्या उद्योगाला सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा विचारसुद्धा सयाजीराव गायकवाड यांनी करत असताना ग्रामीण साहित्याच्या किंवा एकूण ग्रामीण समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी जे काही केलेलं कार्य आहे, हे कार्य साहजिकच आपल्याला दैदिप्यमान स्वरूपाचं ठरू शकतं. म्हणून खऱ्या अर्थानं सयाजीराव गायकवाड यांचं कार्य पाहत असताना त्यांनी शिक्षणाला जसं महत्त्वाचं स्थान दिलं, तसं वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. म्हणून त्यांनी अनेक गावागावामध्ये वाचनालयाची उभारणी केली, ग्रंथनिर्मिती केली आणि ग्रंथ प्रसाराला सुद्धा त्यांनी हातभार लावला. एवढंच नव्हे तर हे सगळेच्या सगळे ग्रंथ ते देशी भाषेमध्ये असले पाहिजे, या पद्धतीचं प्रोत्साहनसुद्धा त्यांनी दिलेलं होतं. म्हणून बडोदा या ठिकाणी झालेली जे काही गुजराती साहित्य परिषद होती, त्या परिषदेमध्ये त्यांनी देशी भाषेचा जो काही केलेला पुरस्कार आहे, हा पुरस्कारसुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य चळवळीसाठी कसा पूरक ठरू शकतो, हे या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतं. या दरम्यानच्या काळामध्ये दुसरा एक महत्त्वाचा पुरोगामी राजा होऊन गेलेला होता, ज्या राजांनी खऱ्या अर्थानं राजा म्हटल्यानंतर त्यांनी केवळ आपले जे काही फक्त स्वतःपुरचे सुख भोगणे हा त्यांचा एक महत्त्वाचा भाग राहतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून आपण ज्यांना अतिशय सार्थ आणि अभिमानानं पाहत असतो. आणि महाराष्ट्रांच्या आधुनिक आणि पुरोगामी विचारसरणीमध्ये ज्या महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचं नाव घेत असतो, त्या राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा महाराष्ट्रांच्या एकूण आधुनिक जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका घेतलेली होती. त्यांनी ते परिवर्तनवादी विचाराचे व आचाराचे ते भोगते होते. त्यांनी 19 एप्रिल 1919 रोजी उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी जे काही अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांचा सामाजिक परिषद झालेली होती, तर त्या परिषदेमध्ये ते स्वतःला शेतमजूर म्हणून घेतात, शेतकरी म्हणून घेतात. आणि एक राजा स्वतःला शेतकरी आणि शेतमजूर जर घेत असेल, तर ही खऱ्या अर्थानं सामान्य गोष्ट नव्हती, ही खूप अभिमानास्पद स्वरूपाची गोष्ट होती. आणि अशा पद्धतीनं शेतकरी, शेतमजूर, मागासलेल्या लोकांची एक चळवळ असली पाहिजे, त्यांचं संघटन असलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा दूरदृष्टीचा जो विचार आहे, हा विचारसुद्धा राजश्री शाहू महाराजांनी दिलेला होता. अर्थात राजश्री शाहू महाराजांचे जे काही पुरोगामी जे काही काम आहे, हे काम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल. पण असा हा जो राजा आहे, ज्या राजाने खऱ्या अर्थानं शेती, शिक्षण, शेतकरी, कष्टकरी आणि दलितांच्या उद्धारासाठी अविरतपणे आपलं आयुष्य घालवलेलं होतं. तुम्हाला माहीत असेल की कोल्हापूर परिसरामध्ये तुम्ही जर कधी गेलात, तर त्या भागामध्ये अजूनही तुम्हाला या ठिकाणी राधानगरीसारखं धरण तुम्हाला पाहायला भेटत असेल. त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही केलेल्या ज्या काही बाजार विपणन व्यवस्था असतील, याशिवाय अगदी सगळ्याच ग्रामीण भागाच्या उत्कर्षासाठी महत्त्वाचं जे जे काही करणं शक्य आहे, तर ते करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलेलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं
महाराजांनी केलेले हे जे कार्य आहे हे कार्य महाराष्ट्रातील पुरोगामी साहित्यिक व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी क्रांतिकारक स्वरूपाचं ठरू शकतं. म्हणून राजश्री शाहू महाराजांचे विचारसुद्धा ग्रामीण साहित्याच्या चळवळीसाठी पूरक ठरू शकतात, असा एक वेगळा या निमित्ताने विचार आपल्याला सांगता येऊ शकतो. दुसरे एक महत्त्वाचे या ग्रामीण साहित्य चळवळीच्या अधिष्ठानामध्ये ज्यांचं आपल्याला नाव घ्यावंसं वाटतं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कारण कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचे महत्त्वाचे पाईक होते. ते म्हणजे त्यांच्यावरती सत्यशोधकीय समाजांचा आणि एकूण समाज रचनेचा खूप मोठा प्रभाव होता. कारण त्यांनी जाणलेलं होतं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे काही स्वप्न पाहिलेलं होतं की ग्रामीण भागातला माणूस हा संपन्न झाला पाहिजे, तो शिक्षणाच्या एका टप्प्यावरती आला पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्यातलं अज्ञान दूर होणार नाही आणि तो अक्षरज्ञानापासून कोसो दूर जाणार नाही, अक्षरज्ञानापासून कोसो दूर असलेला हा जो काही समाज आहे ह्या समाजाला शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे, हा वसा या ठिकाणी भाऊराव पाटलांनी ओळखलेला होता. आणि एवढी अनर्थ एका अविद्येने केली हा महात्मा फुलेंचा जो विचार होता ह्या विचाराला उरी बाळगून भाऊराव पाटलांनी 1919मध्ये कार्ले जिल्हा सातारा या ठिकाणी भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि तुम्हाला माहिती असेल की पश्चिम महाराष्ट्र आणि अगदी त्या परिसरातला जो भाग आहे या भागामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जे काही उभं केलेलं छोटंसं रोपटं होतं तर त्या रोपट्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि अशा ह्या वटवृक्षाच्या माध्यमातून अगदी तळागाळातली जी माणसं होती, जी वंचित माणसं होती, जी दलित माणसं होती, जी उपेक्षित माणसं होती, अशा माणसांना आणि माणसांच्या लेकरांना शिक्षण मिळालं पाहिजे हा जो अट्टहास होता, हा अट्टहास या ठिकाणी भाऊराव पाटलांनी या ठिकाणी मनी बाळगलेला होता. आणि त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय बहुजन मौलिक स्वरूपाचं कार्य केलेलं होतं. म्हणजे हे कार्य करत असताना म्हणजे भाऊराव पाटलांनी केवळ शिक्षणाच्या क्षेत्रामध्येच क्रांती केलेली आहे अशातला भाग नाही, तर या क्रांतीच्या बरोबर या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक एकोपा साधण्याचं काम केलेलं होतं. आणि 100 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली जी काही चळवळ होती त्या चळवळीच्या माध्यमातून त्याला एक पूरकता देण्याचं काम भाऊराव पाटलांनी केलेलं होतं. म्हणजे टिळकांनी तिकडे दुर्लक्ष केलेलं होतं, गांधीजींनी हा काही प्रयत्न हाताळण्याचं काम केलेलं होता, परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा सामाजिक एकोपा आहे हा एकोपा शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी दृढ करण्याचं काम केलेलं होतं. म्हणून आज आपल्याला पाहायला भेटतं की 1970मध्ये जे काही ग्रामीण साहित्याची चळवळ उभारलेली होती तर त्या ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे प्रवर्तक म्हणून ज्या डॉक्टर आनंद यादव यांच्याकडे आपण पाहत असतो तर ते आनंद यादव नंतरच्या कालखंडामध्ये आनंद यादव असतील, डॉक्टर दत्ता भोसले असतील, ही सगळी मंडळी ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे प्रवक्तेपण म्हणून त्यांनी पुढे धुरा सांभाळण्याचं काम केलेलं होतं. आणि हे जर यदाकदाचित आनंद यादवसारखे माणसं जर अशा संस्थेमधनं शिक्षण घेऊ शकले जर नसते तर मात्र साहजिकच आज ग्रामीण साहित्याची चळवळसुद्धा उदयास येऊ शकली असते का असा प्रश्न साहजिकच आपल्यासमोर प्रश्न पडताना दिसतो. म्हणून आज रयत शिक्षणने केवळ ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे प्रवर्तकच निर्माण केलेत अशातला भाग नाही, तर आज या निमित्ताने जी काही समाजामध्ये जे काही विविध राजकीय नेते आहेत तर त्या नेत्यालासुद्धा एक वेगळ्या नेत्यांची सुद्धा एक कारखाने उभे करण्याचं काम खऱ्या अर्थानं आज ह्या रयत शिक्षणच्या माध्यमातून झालेले आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणून याही बाबीचा विचार या निमित्ताने आपण पाहणं खूप आपल्याला गरजेचं ठरतं. याशिवाय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचंही योगदान या निमित्ताने आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. कारण दलित म्हणजे ग्रामीण साहित्याची जी चळवळ आहे तर त्या चळवळीमध्ये जे काय अनेकांनी महत्त्वाचा हातभार लावण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं योगदान आपल्याला मान्य करावं लागतं की ज्यांनी पददलित बहुजनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्यासाठी आयुष्यभर लढा उभारला. वर्णव्यवस्थेने टिकवलेली जी काही जातीव्यवस्थेची उतरंड आहे ही उतरंड उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं होतं. याशिवाय देवदाशीसारखी प्रथा असेल, मुरळ्या वाहण्याच्या चालीचा प्रतिबंध असेल, अशा विविध प्रथा आणि परंपरेचा या ठिकाणी धिक्कार करण्याचं काम महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं होतं की ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं आगरकर, जॉन स्टुअर्ट, मिल स्पेन्सनर या विचारवंतांच्या विचाराचा प्रचंड मोठा प्रभाव होता. आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी शेतकऱ्यांचं संघटन करत असताना पुणे, वाळवे, बोरगाव, तेरदळ, वडन्नेर आदी ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या त्यांनी परिषदा घेतल्या आणि या परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ज्याची संधी त्यांचा लगाम अशा पद्धतीचं तत्त्व त्यांनी स्वीकारायला लावलेलं होतं. आणि शेतकऱ्यांचं संघटन किती गरजेचं आहे हे संघटनसुद्धा त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर दाखवण्याचं काम केलेलं होतं. म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की इथली भांडवलशाहीचा मुकाबला जर करायचा जर असेल तर शेतकरी आणि कामगारांनी संघटित झालं पाहिजे हाही विचार या ठिकाणी विठ्ठलरामजी शिंदे यांनी आम्हाला सांगितलेला होता. म्हणून विठ्ठलरामजी शिंदे यांचं जे काही कार्य आहे हे कार्य अतिशय त्यागमयी आणि निस्पृह स्वरूपाचं होतं की ज्यांनी खऱ्या अर्थाने इथला इतिहास, वाङ्मयाची भाषा, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये जे काही केलेलं महत्त्वाचं मौलिक आणि संशोधनात्मक जे कार्य आहे
हे कार्य मात्र साहजिकच आपल्याला ग्रामीण साहित्यांचे जे साहित्यिक आणि प्रवर्तक आहेत तर त्या प्रवर्तकांना दिशा देण्यासाठी अतिशय मूलगामी स्वरूपाचे ठरलेले आहेत असं आपल्याला या निमित्ताने सांगता येऊ शकतं. आणि पुढचे जे काही महत्त्वाचे विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत की ज्यांच्या विचाराचा खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा पाया रचला गेलेला होता ते म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधी हे केवळ काही राजकीय नेते नव्हते अशातला भाग नाही, तर एकूणच महाराष्ट्राच्या आणि एकूण देशाच्या राजकीय उत्थानासाठी आणि पारतंत्र्यामधनं आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी गांधीजीचं योगदान आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण गांधीजींनी इथली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ लढवत असताना सुद्धा त्यांनी या चळवळीच्या बरोबर या ठिकाणी इथं जे काय अस्पृश्यता निवारणाचं काम असेल, ग्रामस्वराज्याचं काम असेल, ग्रामोद्योगाचं जे काम असेल, स्वदेशीचं जे काम असेल, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून ग्राम आणि इथली जी काही खेडी आहेत ही खेडी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा केंद्रस्थानी असली पाहिजे. देशाच्या नियोजनामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा असला पाहिजे. हा विचार महात्मा गांधीजींनी अगदी काँग्रेसच्या चळवळीच्या माध्यमातून मांडण्याचं काम केलेलं होतं. आणि त्यांनी खेड्याकडे चला नावाची जी काही 1920ला जी हाक दिलेली होती, या ऐतिहासिक हाकेमुळं खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये जे काही साहित्य निर्माण झालेलं होतं, ज्याला आपण रविकिरण मंडळाचं साहित्य असं म्हणूयात, की ज्याला आपण जानपद गीतं त्या काळामध्ये निर्माण झालेली होती. आणि एकूणच मराठी साहित्याला एक या ऐतिहासिक हाकेमुळं खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीची चेतना आपल्याला मिळालेली होती. अर्थात गांधीजींच्या ह्या हाकेमुळं शहरी भागामधनं वास्तव्यात असलेली, शहरी भागामध्ये काम करणारी जी मध्यमवर्गीय मंडळी आहेत, ह्या मध्यमवर्गीय मंडळींनी गांधीजीच्या हाकेचा आदेश मानून ग्रामीण भागातल्या लोकांचं चित्रण ते करायला लागलेले होते. अर्थात हे आलेलं चित्रण हे केवळ वास्तववादी चित्रण होतं अशातला भाग नाही, पण जो काही झालेला प्रयत्न होता हा प्रयत्नसुद्धा काही कमी नव्हता. म्हणून या संदर्भामध्ये गांधीजींच्या ह्या विचाराचं मौलिक निवेदन करत असताना भास्कर चंदनशिव एका ठिकाणी असं म्हणतात की गांधीजींचं हे मंडळ खेड्याकडे चालाचा आदेश मानून रविकिरण सज्ज झाले. भर दुपारी न्याहारीचा वकूत सुरू झाला. मोत्याच्या धारा राबणाऱ्या अंगातून गळू लागल्या. हे गच्च दाटलेलं पीक वावरामध्ये 12 महिने दिसू लागलं. ठोकळ गोष्टीतून गाव सुख ओसंडू लागलं. सुगी सुरू झाली. हुरडा भरात आला. या पावणे अशा वनभोजनाला खड्यात येऊ लागले. ग्रामस्वराज्य, शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य, रामराज्य दिवास्वप्नात चर्चित आणि सभासंमेलनातून साकार होतं. कशेल त्याची जमीन होणार होती. शहरी वरण भाताला हा झणझणीत गावरान मसाला चव बदलण्यास छान वाटला. गांधीजींच्या हाकेसरशी झालेली ग्रामीण साहित्य निर्मिती हौशेखातर व उथळ स्वरूपाची होती. म्हणजे अर्थात गांधीजींच्या या हाकेमुळं खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य हे वास्तविकतेच्या पातळीवरती जरी पोहोचू शकलेलं जरी नसेल तरीसुद्धा मात्र गांधीजीच्या हाकेमुळं खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचा ऐतिहासिक जो भाग आहे हा भाग मात्र या ठिकाणी आपल्याला टाळता येत नाही. म्हणजे गांधीजीचं योगदानसुद्धा ग्रामीण साहित्याच्या एकूण चळवळीसाठी म्हणजे ऊर्जितावस्था देणारं कसं होतं हा एक विचार या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतो. याशिवाय आपल्याला ग्रामीण साहित्य चळवळीचं अधिष्ठान मांडत असताना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचाराचा आपल्याला विशेषत्वाने उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो. त्यांचा 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन आणि पुणे कराराच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे पुढारी आहेत अशा पद्धतीची प्रतिमा इथल्या टीकाकारांनी त्यांच्यावरती केलेली होती. परंतु बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापी असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी केवळ दलित वंचितांचाच विचार केलेला अशातला भाग नाही, तर इथला जो काही शोषित समाज आहे, इथला जो वंचित समाज आहे, अशा समस्त वंचित समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारलेखीनं केलेलं आहे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला विशेषत्वाने उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो. कारण त्यांनी 2 मे 1954 विदर्भ साहित्य संघाचं जे काही संमेलन भरलेलं होतं, ह्या संमेलनामध्ये साहित्यिकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बाबांनो, अलीकडच्या काळामध्ये साहित्याच्या कडा काळवडत चाललेल्या आढळतात. पीक फार आहे पण ते निस्तेज आहे. आज आम्हाला ज्ञानसत्वांची भूक आहे. तेव्हा तत्परतेने सावध होऊन व जीवन व सांस्कृतिक मूल्ये साहित्यिकांनी जोपासली पाहिजे, ती सतेज बनवली पाहिजेत. म्हणून मला साहित्यिकांना सांगावायचे आहे की उदात्त जीवनमूल्ये, सांस्कृतिक मूल्ये आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा. आपले लक्ष अंकुचित मर्यादित ठेवू नका. खेड्यातील उपेक्षित दुःखी समाजांचं जीवन साहित्याद्वारे उन्नत करण्यासाठी झटा. त्यातच खऱ्या अर्थानं मानवता दडलेली आहे. हा मानवतावादी विचार जो आहे हा विचार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे केवळ काही दलितांचे पुढारी नाही,
तर इथल्या शेतकरी आणि शेतकरीचं अर्थशास्त्र त्यांनी समस्त वंचित घटकांच्या संबंधी मांडून एक वेगळ्या पद्धतीची तात्विक भूमिका मांडण्याचं कामसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसुद्धा हे एक म्हणजे ग्रामीण साहित्य चळवळीचे महत्त्वाचे अधिष्ठान ठरत असताना दिसतात. व सरतेशेवटी आपल्याला एकूण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जसं आपल्याला गाडगे बाबा तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा वारसा जसा आपल्याला सांगता येऊ शकतो, तसं 1980च्या दरम्यान या ठिकाणी शरद जोशी नावाचं एक जे काही वादळ आलेलं होतं, त्या शरद जोशींनी सुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्य चळवळीला एक वेगळं आत्मभान देण्याचं काम केलेलं होतं. कारण शरद जोशींनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांचं संघटन उभं करून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या दुःस्थितीचे, शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची नेमकं कारणं कशात दडलेली आहे, तर ते म्हणजे शासनाच्या दुट्टप्पी धोरणामध्ये दडलेली आहेत, भांडवलदार धार्जिण्या धोरणामध्ये दडलेली आहेत. आणि हे धोरण जर आपल्याला बदलायचं जर असेल तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव दिला पाहिजे. हा अतिशय एककलमी स्वरूपाचा जो अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला शरद जोशी यांनी उभा केलेला होता. आणि त्यांनी जी हाक दिलेली होती अगदी शेतकऱ्यांच्या ठिकाणी स्वाभिमान पेरण्याचं काम केलेलं होतं. भीक नको हवे घामाचे दाम हा संदेश देऊन त्यांनी शेतकऱ्याचं संघटन करून शेतकऱ्यांच्या मनातलं भय दूर करून त्यांच्यामध्ये स्वाभिमान पेरण्याचं काम केलेलं होतं. म्हणून अलीकडच्या काळामध्ये आजपर्यंत जे काही शेतकरी चित्रित केला जात होता, तर तो शेतकरी हा आळशी आहे, अंधश्रद्धाळू आहे, उधळपट्ट्या आहे, व्यसनी आहे, अडाणी आहे, रंगेला आहे, बेरकी आहे, तमासगिरीचा छंदील आहे, अशा पद्धतीचा खलनायकी चेहरा त्याच्यामध्ये बिंबवण्याचं काम केलेलं होतं. आणि शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलेलं होतं. किंवा दुसरीकडे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा अन्नदाता आहे, अशा पद्धतीचे विशेषणं देऊन त्याचं अधिक उदात्तीकरण केलेलं होतं. पण शरद जोशी असं म्हणतात की बाबा शेतकऱ्यांचा खलनायकी चेहराही तुम्ही दाखवू नका आणि शेतकऱ्यांचं उदात्तीकरणही करू नका. कारण शेतकऱ्यांचं चित्रण करत असताना ते चित्रण या ठिकाणी खरंखुरं चित्रण करा, ते वास्तवतेच्या पातळीवरचं चित्रण करा. आणि चित्रण करत असताना हे चित्रण कदाचित ओबडधोबड येईल, त्याच्यामध्ये अशिष्टपणा राहील, पण ते चित्र मात्र खरंखुरं असलं पाहिजे, हा विचार त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं होतं. आणि हे विचार मांडणी करत असताना शरद जोशी यांचा इंडिया भारत द्वंद्वानाचा जो काही म्हणजे इंडिया भारताचं जी काही त्यांनी संकल्पना विशद केलेली आहे, त्यानंतर गॅट कराराच्या माध्यमातून खुलीकरणाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. लक्ष्मीमुक्तीचा विचार मांडून खऱ्या अर्थाने कृती कार्यक्रम या ठिकाणी जनमानसामध्ये उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि स्त्रियांना सुद्धा या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, हा विचार शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं होतं. आणि खऱ्या अर्थानं इथला जो काही ग्रामीण भागातला जो काही जो समाज आहे, ह्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीची डोळसता प्राप्त करून देण्याचं काम शरद जोशींनी केलेलं होतं. आणि 1980च्या नंतर खऱ्या अर्थानं जे साहित्य उदयास आलेलं होतं, ज्याच्यामध्ये विशेषत्वाने शशवराव मोहिते, भास्कर चंदनशिव, रा. बोराडे, महादेव मोरे, सदानंद देशमुख, आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, गंगाधर मुटे अशा विविध साहित्यिकांनी जे काही लेखन केलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त अनेक भरपूर साहित्यिक आहेत. ह्या साहित्यिकांनी जे लेखन केलेलं आहे, ह्या लेखनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक ग्रामीण साहित्य चळवळीला एक वेगळ्या पद्धतीची दिशा प्राप्त झालेली होती. म्हणून शरद जोशी यांचं अधिष्ठानसुद्धा या ठिकाणी आपल्याला नाकारता येऊ शकत नाही. कारण शरद जोशींच्या एकूण लढ्यामुळं, या आंदोलनामुळं खऱ्या अर्थानं जे सुरुवातीच्या काळामध्ये केवळ आपल्या स्वतःपुरतं लिहिणारी जी म्हणजे चित्रण करणारी जी मंडळी होती, तर ती मंडळी मात्र त्याच्या बाहेर पडली. कारण अगदी याच्या संदर्भामध्ये आपल्याला विशेषत्वाने आपल्याला रा. बोराडे सरांचं जे काही महत्त्वाचं विधान आहे, विधान या निमित्तानं आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं. ते असं म्हणतायत की शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचा लढा सुरू झाला. शेतकरी संघटनेच्या लढ्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या विषयी मला अंतर्मुख केलं. माझ्या साहित्यात शेतकऱ्यांच्या जीवनाचं चित्र येत होतं, पण ते बहुतांशी गावातलं शेतकऱ्यांच्या कौटुंबिक जीवनाचं होतं. ग्रामजीवनाचा घटक, कुटुंबाचा प्रमुख घटक एवढ्यापुरतंच ते चित्रण मर्यादित होतं. शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणून प्रत्यक्ष शेतीतलं जे जगणं आहे, हे अभावानंच माझ्या साहित्यामध्ये येत होतं. ते माझ्या डोळ्यांना दिसलं, माझ्या मनाला जाणवलं, तेवढ्यापुरतं ते चित्रण मर्यादित होतं. पण शेतकरी संघटनेच्या लढ्यानं शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रश्नांच्याकडे माझं लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना जे हीनदीन जीवन जगावं लागतं, त्याला केवळ निसर्गच नाही, तर शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे शोषण करणारे विविध घटक, सुलतानी संकट कारणीभूत आहेत, हे मला जाणवत गेलं. हा जो विचार आहे, हा विचार या निमित्ताने आपल्याला खऱ्या अर्थानं शरद जोशी यांच्या विचाराचं मोल किती गरजेचं होतं. आणि त्यांनी उभी केलेली जी काही शेतकऱ्यांची जी चळवळ आहे, ह्या चळवळीमुळे शेतकरी हा साहित्याचा नायक बनू शकतो, हा चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू शकतो, हे त्यांनी सिद्ध करण्याचं काम केलेलं होतं. म्हणून शरद जोशी यांचे विचारसुद्धा खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याच्या चळवळीसाठी आणि ग्रामीण साहित्याच्या प्रवाहासाठी हे कसे मूलगामी स्वरूपाचे ठरू शकतात, हे या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतं.
मित्रांनो, मुळात आपल्याला ग्रामीण साहित्याच्या चळवळीचं अधिष्ठान सांगत असताना ग्रामीण साहित्याची चळवळ हे एका विशिष्ट थोरांचं किंवा विचारवंताचाच विचार स्वीकारते अशातला भाग नाही, तर उलट ग्रामीण भागातल्या माणसांच्यासाठी ज्यांनी उत्कर्षाची जी काही कामं केलेली आहेत तर त्या सगळ्या समस्तांचं म्हणजे विचार ही ग्रामीण साहित्याची चळवळ स्वीकारतात. म्हणून ग्रामीण साहित्याच्या साहित्य परिषदेच्या उद्देश क्रमांक 6 मध्ये अशी नोंद आहे की ही चळवळ फुले शाहू आंबेडकरांच्या विचार कर्तृत्वाशी पूरक अशा भूमिकेचा स्वीकार करतेच, पण हा स्वीकार करत असताना ज्यांनी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्यासाठी ज्या ठिकाणी शेतकरी हा आपल्या अभ्यासाचा केंद्रभूत विषय ठरवलेला होता, तर त्या सगळ्यांचेच विषय किंवा सगळ्यांचेच विचार हे खऱ्या अर्थानं ग्रामीण साहित्याच्या चळवळीसाठी पूरक ठरू शकतात. हा एक वेगळा विचार या निमित्ताने आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणून ग्रामीण साहित्य चळवळीची जी काही महत्त्वाचे वैचारिक अधिष्ठान आहेत, हे अधिष्ठान ह्या थोरांच्या विचारामधनं कशी दडलेली आहेत, हे दडलेले विचार या निमित्ताने आपल्यासमोर आपल्याला मांडू इच्छितो. मित्रांनो, आज आपण ग्रामीण साहित्याची संकल्पना म्हणजे काय आहे, ग्रामीण साहित्य हा वेगळा प्रवाह असणं गरजेचं आहे का, आणि ग्रामीण साहित्याचं वैचारिक अधिष्ठान या महत्त्वाच्या घटकाचा आढावा आज आपण आजच्या भागामध्ये घेतलेला आहे. राहिलेला जो भाग आहे की ग्रामीण साहित्याच्या चळवळीचं स्वरूप जे आहे, तर ते स्वरूप आपण पुढील भागामध्ये घेऊ. धन्यवाद.